नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। अकोल्यातील नायगाव येथील श्री रुद्रायणी देवी संस्थान येथे रविवारी नवदुर्गा उत्सवानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी स्थानिक नागरिकांनी भव्य महाप्रसादाचा मोठ्या संख्येने आस्वाद घेतला। या महाप्रसादाचे आयोजन श्री रुद्रायणी देवी संस्थान नायगाव अकोला यांच्या वतीने करण्यात आले होते। नायगाव येथील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद वाटपासाठी हातभार लावला। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे। जी आपण मागे बघता रुद्रादेवीचं मंदिर आहे। काही होतकरू मुलांनी इथे पुढाकार घेऊन याला तार कंपाऊंडचं आम्ही काम केलेलं आहे। त्यानंतर यावर्षी मध्यंतरी 2-3 वर्षात जो काही नवदुर्गा उत्सव इथे साजरा होतो तो बंद पडला होता। पण यावर्षी जे कार्यकर्ते जे ज्येष्ठ कार्यकर्ते आधारभूत झाले, आधी आमचे भैयूदादा झाले, कमिशेट झाले, श्रीराम काका भोकरे झाले, जयदेव झाला, ठाकूरसाहेब झाले, बरेच जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी यात पुढाकार घेऊन यावर्षी पुन्हा भंडाऱ्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण साजरा केला। याच्यामध्ये लहान थोर मंडळी, महिला यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। ज्याप्रमाणे नायगावातून पालखी निघते, 20 नंबरची पालखी महोत्सव झाला, त्यानंतर तुमचा मागच्या एरियामध्ये निघाल्यानंतर नवदुर्गा उत्सव झाला। रुद्रादेवीचा भंडारा फक्त बाजूला तो आज आपण झालेला आहे आणि बऱ्याच लोकांनी या प्रसादाचा लाभ घेतला। महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे, महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलतर्फे मी आपले आभारी आहे। मंडळाचे पुढील कार्यकर्ते आपल्या सहभाग